छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्या डोळ्यासमोर आणा दादा, आपल्या मनामध्ये जिरवा। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं। जगाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्याच्या बळावर घडवलेली एकमेव क्रांती असं या स्वराज्याचं वर्णन करता येईल। सैनिकांच्या बळावर राज्य निर्माण करता येतात, सैनिकांच्या युद्धात जिंकता येतात, पण हातामध्ये नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये समशिरी घेऊन सुद्धा राज्य निर्माण करता येतात। ही ज्यांनी जगाला दाखवून दिलं ना दादा, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही खरं तर तुम्हा मला प्रेरणा देतो। जगात सगळ्यात जास्त कुठल्या महापुरुषाचे पुत्र असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे। राष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, जिथं जिथं मानवजात अस्तित्वात आहे तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर होतो। ही जगातली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। खरं तर माणूस गेल्यावर त्यांचे पुतळे जरूर होतात, खरं तर माणूस गेल्यावर त्यांचे पुतळे जरूर होतात, पण स्वतःच्या जिवंतपणी ज्यांची स्मारके उभी राहिली ना दादा, असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला घ्यावं लागेल। दक्षिण दिग्गजांच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले। आंध्रातील मुक्कामात महाराजांनी श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन महाराज मंदिराच्या बाहेर आले। मग महाराजांच्या लक्षात आलं मंदिराला त्या ठिकाणी 4 कोपूर आहे आणि 4 कोपूर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाराज श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन महाराज मंदिराच्या बाहेर पडले आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराजांनी वर पाहिलं। मग महाराजांच्या लक्षात येईना मंदिराला 4 कोपूर आहे, 3 कोपूर बांधलेलं आहे, पण 4थं कोपूर अपुर आहे। मग महाराजांनी तिथल्या काही मजुरांना बोलवलं, सांगितलं मंदिराचं 4थं कोपूर बांधून काढा, खर्च किती येईल। मजुरांनी पैसे सांगितले, तत्काळ महाराजांनी त्यांना पैसे दिले आणि मंदिराचं 4थं कोपूर बांधून काढण्यास सांगितलं। मग मजुरांनी त्या ठिकाणी काही दिवसामध्ये मंदिराचं 4थं कोपूर बांधून काढलं आणि सर्व मजूर चर्चा करत बसले, अरे ऐसा राजा होणे नाही, महाराष्ट्रातला एक राजा येतो, आपल्या आंध्र प्रदेश मधल्या राहिलेल्या अपुरं मंदिराचं काम पूर्ण करतो। बस या राजाचं मोठेपण लोकांना कळायला हवं, या राजाची कीर्ती लोकांना कळायला हवी, हा राजा आपल्या समोर दिसायला हवा, हा राजा आपल्या समोर राहायला हवा। मग यासाठी काय करता येईल? मग त्यातला एक जण म्हणाला, जर आपण 4थ्या कोपरामध्ये महाराजांची मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम म्हणून 4थ्या कोपरामध्ये महाराजांची मूर्ती बसवली। महाराजांचं बांधले गेलेलं जगातलं पहिलं स्मारक राजा कुठला? महाराष्ट्राचा। महाराष्ट्रातल्या राजाचं पहिलं स्मारक कुठे? आंध्र प्रदेशमध्ये। दुसरं स्मारक कर्नाटकामध्ये। 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिरे आहेत, 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिरे आहेत, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्यानं मंदिर केलेलं आहे तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दादा। छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की दादा। म्हणून सांगतो दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार संस्कार आपल्या डोळ्यासमोर आणा दादा। दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांची सेवा करा दादा, आईची सेवा करा दादा। बघा दादा, एका गरीब घराण्यातली आई होती, एकुलता एक मुलगा असा होता आईला आणि खूप शिकवलं त्या आईने त्या मुलाला, पण नोकरीला लागला मुलगा, 50,000 रुपये कमवायला लागला मुलगा दादा, आणि त्या आईने सुंदर अशी नवरी बघितली आणि त्या मुलाचं लग्न केलं दादा। मग लग्न केल्याच्या नंतर त्या घरामध्ये कोण आली दादा? त्या घरामध्ये सून आली, पण दादा त्या सुनेला थोडी घमंड होती महाराज। मग नवरा ड्युटीला होता, मग नवरा ड्युटीहून घरी आल्याच्या नंतर बायकोने उपदेश केला, खबरदार मालक, या घरामध्ये एक तर तुमची आई राहीन, नाही तर एक तर या घरामध्ये एक तर मी राहीन। मग तो शिकलेला होता महाराज, त्या बायकोनं सांगितलं खबरदार, पण तू शिकलेला असल्यामुळे त्यानं विचार केला, आईचा ऐकाव का बाईचा ऐकाव, विचार करू लागला महाराज, पण तो शिकलेला असल्यामुळे त्यानं बायकोचंच ऐकलं दादा। आईला सांगितलं, आई चल आपल्याला तीर्थयात्रेला जायचं। आईला एसीच्या गाडीमध्ये बसवलं, गाडीला शेल मारला, गाडी दादा त्या ठिकाणी वृद्धाश्रमाच्या पायरीला लावली। पायरीला लावल्याच्या नंतर काही वेळामध्ये वृद्धाश्रमामध्ये प्रवेश झाला दादा, आणि प्रवेश झाल्याच्या नंतर मुलगा सांगायला लागला, आई इथं गरम गरम भाजी, इथं गरम गरम पोळी। त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा तुला लहानचं मोठं केलं ना, मला वेड समजू नको बाळा, मी तर आनंदानं राहीन, पण जिथं तू कुठं असशील ना तिथं आनंदानं राहा बाळा। याला आईचं अंतकरण म्हणतात बरं का दादा। पुन्हा बाळासाहेबांनी गाडीला शेल मारला, बाळासाहेब पुन्हा घरी आला। घरी आल्याच्या नंतर 6 महिन्याचा कालांतर निघून गेला दादा। निघून गेल्याच्या नंतर पुन्हा वृद्धाश्रमामधून फोन आला, बाळासाहेब तुमच्या आईची त्या ठिकाणी तब्येत अत्यंत आजारी आहे आणि तुमच्या आईची एकच इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आईला भेटायला यावं। बाळासाहेबांनी पुन्हा गाडीला शेल मारला, पुन्हा बाळासाहेब वृद्धाश्रमामध्ये आला। आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आई शेवटची गटकी मजत होती, पण ज्यावेळेस बाळासाहेबाला पाहिलं ना आईने, आई हसायला लागली दादा, माझ्या सोन्या वेळेवरती आला रे बाळासाहेब माझ्या सोन्या। त्यावेळेस त्या आईने बघितल्याच्या नंतर हसायला लागली आई दादा, आणि हसायला लागल्याच्या नंतर आई सांगू लागली, बाळा एकच काम कर, आता मी मरणार आहे पण माझ्या नावाने वृद्धाश्रमामध्ये तू पंखी फिट कर। त्यावेळेस त्या
त्या ठिकाणी मुलांनी सांगितलं, आई तू तर मरणार आहे, तू तर जाणार आहे, पण ही पंखे कुणासाठी, ही हवा कुणासाठी? त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा हे तर मला तुला सांगायचं ना सोन्या, बघ या वृद्धाश्रममध्ये खूप गरमी होते, खूप डास चावतात, पण ज्या वेळेस तुझे मुलं तुला या वृद्धाश्रममध्ये आणून टाकतील ना बाळासाहेब, ती गरमी तुला सहन होणार नाही, ती डास चावलेलं तुला सहन होणार नाही ना. हे याला आईचं अंतकरण म्हणतात दादा. म्हणून आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा दादा. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बाळपणी मी घेत होतो जेव्हा ताना, अमृतावनी गोड गा पाजलाच पान. आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे फिटणार नाही. हाडाचे तू दाड करून केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या गया कष्टाला कधी शिवाय झाली नाही, आई तुझ्या गया कष्टाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. हे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. नाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार. रखरखत्या उन्हात रखरखत्या रानात, रखरखत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीच माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात, राहिलीच तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. घास कधी घडे तिला उपवास, जीवन वाटे कधी घडेल तिला उपवास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, सगळ्यांनी टाळ्या वाजवा, एकदम जोरात टाळ्या वाजवा. बघा दादा, म्हणून सांगेन आई वडिलांची सेवा करा दादा, वडिलांची सुद्धा सेवा करा, वडिलांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत दादा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी असू जरी कणावा कला, गडीभर तू ताप जरा
आईवडिलांची सेवा करा दादा. तुम्ही संपूर्ण कीर्तन जरी ध्यानात ठेवलं नसेल तरी चालेल दादा. 4-5 गोष्टी ध्यानात ठेवा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दादा. यथामती अवकाश धावते वेगात मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल तर ते गुरुवर्यांच्या कृपेने, आई वडिलांच्या कृपेने, सकल संतांच्या कृपेने सेवा समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली. नागराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. मला ज्यांनी कीर्तनाला साथ केली असे सर्वच गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्यांना धन्यवाद. शूटिंगवाल्या दादांना धन्यवाद देतो. स्वामी विवेकानंद वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांना धन्यवाद. शिष्टीमौल्या दादांनी सुंदर असा आवाज देण्याचं काम केलं, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे गुरुवर्य कैलास महाराज बोंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा 2 तास कीर्तनामध्ये बसलात, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि आता लगेच भारुडाचा कार्यक्रम होणार आहे, तरी कोणीही जागेवरून उठू नये.